रामराम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपण आलेलो आहोत एक नव्या चित्रपटासंदर्भात आपण पोस्टर लॉन्चसाठी आलेलो आहोत आणि ते आहे तुमच्या मागे ते नाव लिहिलेलंच आहे, आउट ऑफ द सिलेबस. त्या ह्या सिलेबसची टीम तुमच्या समोर नवीन आहे. एक नवीन पदार्पण करणारी हिरोईन आहे आणि एक हिरो आहेत आपले इथे अजिंक्य राऊत आहे ना, तर तुम्ही यांना ओळखत असतील. आणि त्यांचे आहेत आपले प्रोड्युसर वाघमारे सर. सर काय सांगाल या चित्रपटाबद्दल तुम्ही विशेष? सर सांगतील खरं तर आमचे निर्माते सुगत वाघमारे. नाही, निश्चितच माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण त्या सिनेमाबद्दल बोलावं आणि मग मी सांगतोच ऑब्विसली. माझ्यासाठी खूप मोठी संधी, खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवला गेला असं मी म्हणेन. आमच्या निर्मात्यांकडून, सुगत वाघमारेजींकडून. जे मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना ह्या मराठी मातीमधला विषय सगळ्यांपर्यंत आणणं आणि खरं तर एक संपूर्ण जगासाठी एक वैश्विक असा विषय सगळ्यांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे असं मी बरोबर म्हणेन. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असो किंवा कुठलाही एक सिरियस टॉपिक गमती जमतीच्या पद्धतीने मांडायला जर सुरुवात केली आणि सिनेमाच्या माध्यमातून तो जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत मार्मिक पद्धतीने तो सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो असं मी म्हणेन. त्यातल्या त्यात आजच्या युथ पर्यंत तोच प्रयत्न कुठेतरी इथे केला गेला आणि त्यात आमचे दिग्दर्शक नवीन देशाबोईनाजी जे एक तेलुगू भाषिक दिग्दर्शक आहेत, सो त्यांना मराठी सिनेमा चा विषय कशा पद्धतीने हाताळावा वाटतोय ही माझी क्युरिओसिटी होती. बरोबर आहे. अनिकेत कोरडे म्हणून जे आमचे रायटर आहेत त्यांच्याकडून जेव्हा हे कथानक ऐकलं तेव्हा मला ही खात्री पटली आणि हा विचार मला ठाम झाला की काहीही हो पण आता ही संधी जाऊ द्यायची नाहीये. बरोबर. कारण आतापर्यंत मी केलेला नाहीये अशा पद्धतीचा परफॉर्मन्स, अशी भूमिका करण्याची ही संधी आहे. तर अनिकेत नावाचं माझं कॅरेक्टर आहे ह्या सिनेमामध्ये आणि एमपीएससीचा अभ्यास करणारा अत्यंत होतकरू असा गावचा वऱ्हाडी बोलणारा हा मुलगा आहे. आणि जेव्हा अशा इतक्या होतकरू मुलांच्या आलेल्या म्हणजे एमपीएससी साठी त्यांचं लेट्स एमपीएससी क्रॅक करून पोझिशन एक त्यांना मिळाली पण त्यावर स्टे येतो आणि मग त्यांची काय अवस्था होते आणि तरीही हार न मानता संपूर्ण टीम एकत्र येऊन कशा पद्धतीने काही गोष्टींवर मात करते आणि पुढे काय काय घडतं ह्या गमती जमती, काही डान्स परफॉर्मन्सेस, उत्तम उत्कृष्ट संगीत पाहायला अनुभवायला प्रेक्षकांना नक्की मिळेल. तर मॅडम मी तुमच्याकडे येतोय. आता तुम्ही ह्या चित्रपटात पदार्पण होत आहे. एका बाजूला तुमचे पिताश्री आहे, तर त्या पिताश्रीच्या भावनेने तुम्हाला कसं वाटतं आज तुमच्याकडे तुम्ही नव्या त्या मोठ्या फ्रेममध्ये तुम्ही येत आहेत आणि महेश मांजरेकर सर तुमच्या या पोस्टर लॉन्च केलेलं आहे, तर तुम्हाला त्यावर काय अभिमान वाटतो? खूप खूप म्हणजे खूपच अभिमान आणि खूप मस्त वाटतंय की एवढी मोठी संधी मला बाबांनी दिली आणि आय एम एक्स्ट्रीमली ब्लेस्ड, एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू बाबा, टू माय फॅमिली, टू एव्हरीबडी हू बिलीव्ड इन मी टू बी एबल टू डू दिस प्रोजेक्ट. सर तुम्ही काय सांगणार आपल्या लेखीला? तुम्ही आज तुम्ही इंट्रोड्यूस केलाय कलाकार म्हणून एक, तर तुम्ही काय सांगणार? मी इथे माझी लेक आहे म्हणून तिला इंट्रोड्यूस करायचं असं मी बिलकुलच केलेलं नाही आहे. तर कुठेतरी तिच्यामध्ये जी कला आहे ती कला मला दिसतच होती आणि लहानपणी सुद्धा तिने राज बब्बर म्हणजे नादिरा बब्बरच्या ॲक्टिंग क्लासमध्ये ती होती. तिने थिएटर केलं आहे पेन्सिलचे ब्रशकट पासून तर असे थिएटरमध्ये तिने परफॉर्म केलं आहे. नेहरू प्लॅनेटोरियम, नेहरू ऑडिटोरियममध्ये तिने परफॉर्म केला आहे आणि म्हणून मला असं कुठेतरी खात्री होती की ती करेल. आणि दुसरं असं की अजिंक्य राऊत जे आता माझ्यासोबत उभे आहेत आणि यांचा ज्यावेळेस माझ्याकडे बायोडाटा म्हणा किंवा जे काही आलं की त्यांनी त्यांचं जे परफॉर्मन्स केलेले फिल्म आणि हे जे आलं तर मी इमिजिएट म्हटलं की इमिजिएटच मी सांगितलं की या फिल्ममध्ये नक्कीच हेच हिरो असावेत आणि नक्की मला असं वाटतं की ही फिल्म करून मला म्हणजे अतिशय आनंद आहे. ही फिल्म जसं की मी सोशल काम आमचं पारंपरिक आहे की आम्ही ते करत असतो त्या माध्यमातून पर्यावरण हा विषय आमचा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रभरामध्ये 1,00,000 झाडं लावायचा जो मानस केलेला आहे त्यापैकी आतापर्यंत फक्त 20,000 झाडं आम्ही लावलेले आहेत आणि कंटिन्युअस आम्ही झाडं लावण्याचं प्रोसेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अकोल्यापासून ही मोहीम सुरू झाली होती आणि अनेक आमच्या तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे लोक आणि आपल्या अतिशय प्रोडक्शन्सचे लोक हे सगळे झाडं लावत आहेत. तर मला असं वाटतं की या जे काही वृक्ष कटिंग असेल किंवा ही थांबावी यासाठी हा पिक्चर जो आहे हा अवेअरनेसचं काम करेल. बरोबर. आणि पब्लिकला हे कळेल
की या माध्यमातून की आपण अवेअर झालं पाहिजे लवकरच ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा अशा गोष्टींमुळे पोल्युशन नाही करायला पाहिजे. तर ह्या फिल्मच्या माध्यमातून MPSCचे मुलं जे अभ्यास करता करता ज्यांना कळते की हा विषय असली सिलेबस काय आहे, तर त्या सिलेबसकडे ते तो सिलेबस सोडून काही वेगळ्या सिलेबसकडे ते वळतात आणि मग तुम्हाला यासाठी मूवी बघावी लागेल की त्या मूवीमध्ये किती फॅन्टॅस्टिक काहीतरी गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की नक्कीच या फिल्म आपण सर्वांना बघावी आणि इतरांनाही सांगावं. मराठी सृष्टीमध्ये मला वाटतं की बऱ्याच दिवसानंतर चांगल्याच फिल्म असतात, पण ही फिल्म आम्ही काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आपण यांना प्रतिसाद द्यावा अशी माझी थँक्यू सो मच. अजिंक्य सर, मी तुमच्याकडे येतोय. जेव्हा ही आउट ऑफ सिलेबसची ही जी तुमची जी त्याच्यामध्ये अभिनय करण्याची जी कला आहे, ही कलेची शेड आहे ती तुमच्यामध्ये तुम्हाला कशी त्या चेंजेस करता आली? कारण की याच्या आधी तुमचे सगळे जे कॅरेक्टरचे रोल केले ते वेगळ्या प्रकारचे आहेत. कारण की मी आणि हा जो विषय हा गंभीर विषय पाहू शकतो, संविधानच्या याच्यामधून टॉपिक होऊ शकतो. बिलकुल. मी याचं क्रेडिट एक सिंहाचा वाटा मी खरं तर अनिकेत म्हणून जे आमचे रायटर आहेत त्यांना देईन. कारण एक एक शब्द एक एक वाक्य वऱ्हाडी भाषेमध्ये कसं बोललं जातं. मी विदर्भामध्ये एकदा किंवा दोनदा आयुष्यात गेलो Yes, असेल. yes. पण तिथली भाषा मला अवगत होती. मी मराठवाड्याचा आहे मूळचा. पुण्याला माझं इंजिनिअरिंग झालं, मग मुंबईला मागचे 8 एक वर्ष मी सलग कामं करतोय. पण अशा पद्धतीची भूमिका मला विचारली गेली. याच्या आधीची माझी कामं खूप सोफिस्टिकेटेड पद्धतीने दिसणारा, बरोबर. एका विशिष्ट पद्धतीने बोलणारा असा मुलगा. सो खरं तर सुगतजींचे आभार की त्यांनी तो विश्वास दाखवला. आणि मला असं वाटतं एक प्रकारे एक विजनरी व्यक्ती लागतो एखाद्या कलाकारामध्ये, असं काही पाहायला जे कदाचित त्याने स्वतःही स्वतःमध्ये पाहिलं नसेल. तर हा विश्वास दाखवण्यापासून खरं तर गोष्टी सुरू होतात, जिथे ज्या गोष्टी कलाकाराच्या हातात नसतात. पण जेव्हा हा विश्वास दाखवला गेला तेव्हा माझ्यावरती जबाबदारी आली. बरोबर आहे. आणि मी माझं सगळं काही माझ्या कामाला समजतो आणि त्याच्याशी मी कधीच अप्रामाणिकपणा दाखवू शकत नाही. सो तोच विचार तोच प्रयत्न मी इथेही केला. बरोबर. आणि कम्प्लिटली याच्यामध्ये जीव ओतून कसं परफॉर्म करता येईल, एक एक शब्द एक एक वाक्य, एक एक परफॉर्मन्स साठी काय काय करता येईल हे आम्ही शूटिंगच्या दरम्यान खूप अनुभवलं. अद्वई स्वतः तिचं बॅकग्राऊंड विदर्भाचं आहे, सरांचं बॅकग्राऊंड विदर्भाचं आहे. So तिच्यासाठी थोडं सोपं असू शकतं. हा, ते बरोबर आहे. तिचे स्वतःचे ते वेगळे बरोबर आहे. स्ट्रगल्स होते. कारण ती साऊथ बॉम्बेमध्ये लहानाची मोठी झाली आहे. सो तिचं खूप इंग्रजी माध्यम ओव्हर पॉवर करू शकतं असंही होतं. पण ती सगळी मजा मस्ती करत, पण त्याचा तो सिरियसनेस लक्षात ठेवून आम्ही हा प्रयत्न केला. आता पुढेही हळूहळू आम्ही टीजर ट्रेलर तो दाखवतो. पण असं बोलतो ऑफ स्क्रीन मध्ये तुमचे सगळं बातचीत होत असेल ना, विदर्भाच्या भाषा कसे चेंजेस करायचे त्यावेळी झाला असेल ना काही ना काहीतरी. हो, बऱ्यापैकी आम्ही सगळ्या भाषा अगदी ग्लोबली मिक्स करून आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मुळात कलेबद्दल, फिल्मबद्दल, याच्या सिरियसनेस बद्दल बोलण्याचा प्रयत्न आमचा, प्रयत्न म्हणण्यापेक्षा एक नॅचरलीच आमचं डिस्कशन त्यावर जास्त व्हायचं आणि त्यातून नॅचरली आमची केमिस्ट्री पुढे होत गेली मला असं वाटतं. आता मी तुमच्याकडे येतोय. ही अभिनय करण्याची जी ती आवड आहे ती तुम्हाला कधीपासून सुरुवात झाली आणि एवढ्या मोठ्या ऍक्टर बरोबर तुमचं काम करताना तुमचं बॉन्डिंग कसं होता ही? मी जेव्हा अगदी लहान होती 5-6 वर्षाची, तेव्हा मम्मी पप्पांनी मला एका थिएटर ग्रुपच्या ड्रामा क्लासमध्ये टाकलं आणि असंच टाकलं होतं मला आणि माझ्या भावा दोघांना. तो क्लास संपला तर त्यांनी माझ्या आईबाबांना सांगितलं की हिच्यात एक नॅचरल काहीतरी आहे अँड वी वॉन्ट कॉल हर फॉर अन ऑडिशन. तसं मी एकजूट हा थिएटर ग्रुप आहे नादिरा बब्बर यांचा, याची पार्ट झाली आणि त्याच्यानंतर खूप वर्ष मी प्लेस केले, थिएटर केलं आणि मग कुठेतरी 9वी-10वी आली आणि सुटून गेलं वा वा. अभ्यासामुळे. आणि इट इज अन आयडी बिकॉज पिक्चर अभ्यासाबद्दल आहे, पण नाव त्याचं आउट ऑफ सिलेबस आहे. मग ते बोलतात ना आपल्या शरीरात कुठे ना कुठेतरी एक असतंच, ती आवड आहे. तर मग जेव्हा हा प्रोजेक्ट म्हणजे बाबांनी जेव्हा मला फक्त सहज असं विचारलं की तुला काय वाटतं या स्टोरीबद्दल किंवा काय कसं म्हणजे करशील का प्रयत्न, तर मी म्हटलं की आवड तर मला म्हणजे पॅशन लहानपणापासून आहे, ती कुठेतरी सुटून गेलं याचं नेहमी काहीतरी वाटायचं. तर एवढी मोठी अपॉर्च्युनिटी म्हणजे असं माझ्या आयुष्यात ते परत आलं आणि आय जस्ट होप की मी जस्टिस केला आहे रोलला आणि
थँक्यू सो मच. सर आता आता आपल्या प्रेक्षकांना काय आउट ऑफ सिलेबस तुम्ही सांगलं ना, कडून नाही राहिलं का? एकदा सांगितलं तर कळत नाही का? आउट ऑफ सिलेबस नावाचा आमचा सिनेमा येऊन राहिला ना, तो आता जाऊन पहा चित्रपटगृहामध्ये. मला काहीच ऐकायचं नाहीये. गपचूप यायचं आणि सिनेमा बघून जायचं. धन्यवाद.